एक ब्रेकिंग न्यूज आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे। तुळजापूरमधील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दरम्यान तुळजापूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तुळजापुरात गोंधळ जागरण करून आंदोलन मराठा समाजाकडून केलं जात आहे। यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून कार्यकर्ते समन्वयक हे या ठिकाणी दाखल झाले आहेत। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाला तुळजापूरमध्ये सुरुवात झालेली आहे। तब्बल 1 लाखाहून अधिक मराठा बांधव या आंदोलनाला सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राज्यभरात ठिकठिकाणहून मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, तुळजापूरमधील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल, काय अधिक माहिती? आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या बरोबर आहे। माधव, तुळजापूरमध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय अधिक माहिती द्या? तुळजापूरमधल्या शिवाजी चौकातून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 300-400 मीटरच्या अंतर इतका छोटासा असा मोर्चा आहे। मात्र या मोर्चामध्ये राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील प्रतिनिधींची, कार्यकर्त्यांची संख्या मात्र लक्षणीय आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक इथे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अपेक्षा अशी होती की छत्रपती संभाजीराजे या मोर्चामध्ये सहभागी होतील, मात्र ते मोर्चाला सुरुवात होईपर्यंत तिथं आले नाहीत। त्यामुळे मोर्चा हा संभाजीराजेंच्या पुतळ्याला अभिवादन करून, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे निघालेला आहे। आता हा मोर्चा शिवाजी चौकातून थेट तुळजाभवानी मातेचं जे मुख्य द्वार आहे, ज्याला महाद्वार असं म्हणतात, त्या ठिकाणपर्यंत जाणार आहे। त्या ठिकाणी एक व्यासपीठ तयार करण्यात आलंय, जिथं सगळ्यांची भाषणं होणार आहेत आणि त्याच ठिकाणी जागरण गोंधळ घालून या आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात होणार आहे। आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जी मराठा समाजातल्या प्रत्येकाचे आंदोलन होत आहेत, तशाच पद्धतीने प्रत्येक जण या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतो आहे। मराठा समाजाला आरक्षण तातडीने द्यावं ही आग्रही मागणी आहे आणि सोबतच ज्या मराठा समाजाच्या इतर मागण्या आहेत, मग सारखीचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय असेल किंवा इतर जे मराठा समाजातील विषय आहेत, त्या सगळ्या विषयाचे मागणीचे फलक या आंदोलनामध्ये मराठा कार्यकर्ते घेऊन पुढे निघालेले आहेत। साधारणतः एक 15 ते 20 मिनिटांनंतर महाद्वाराजवळ सभा होणार आहे आणि त्या सभेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल आणि तिथून या पर्वाला सुरुवात होईल। करुणा, नक्कीच माधव, तर जवळपास 1 लाखांहून अधिक मराठा समन्वयक कार्यकर्ते या आंदोलनाला येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर संभाजीराजे देखील सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र आतापर्यंत संभाजीराजे या ठिकाणी दाखल झालेले नाही आहेत। ते दिवसभरात येणार आहेत का आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या या ठिकाणी किती आहे, काय सांगाल? अरुणा, छत्रपती संभाजीराजे हे या मोर्चाला आणि या तिसऱ्या पर्वाची सुरुवात म्हणून जागरण गोंधळाचं आंदोलन करण्यात येणार आहे, त्याला ते उपस्थित राहणार आहेत असं सांगण्यात येत आहे। छत्रपती संभाजीराजे हे उस्मानाच्या जवळ आलेले आहेत आणि ते लवकरच व्यासपीठावर येतील असं सांगितलं जात आहे। अजूनही समन्वयकाच्या वतीनं ती सांगितलं गेलंय। त्याचबरोबर मोठ्या संख्येनं मराठा समाजातील समन्वयकाचे कार्यकर्ते येतील असं सांगितलं होतं। आता ती संख्या लक्षणीय आहे। ती संख्या जरी मोजता येणार नसली तरी शिवाजी चौकापासून ते महाद्वारापर्यंत जितकं अंतर आहे, त्या अंतरामध्ये कार्यकर्ते, मराठा समाजातील व्यक्ती, या सकल मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। एक मात्र निश्चित आहे की गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यामध्ये जे काही मराठा क्रांती मोर्चाच्या रूपानं आंदोलन पाहायला मिळालं होतं, तशाच पद्धतीनं या पुढच्या काळात सुरुवात होते की काय अशी शक्यता आहे। कारण आजची जी संख्या पाहता ती संख्या लक्षणीय आहे। प्रत्येक जण आपल्या खांद्यावर
भगवा झेंडा घेतलाय. प्रत्येकाच्या डोक्यावर तीच टोपी आहे जी मराठा क्रांती मोर्चाची सुरुवातीपासून होती आणि त्यामुळं संख्या लक्षणीय आहे. संख्या आकडा जरी सांगता आली नसली तरी एक मात्र आहे की मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज अशा त्रयीद्वारे या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या पर्वाला आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे या पर्वाची सुरुवात इथून झाल्यानंतर याचं लोट या आंदोलनाची जी धग आहे ती धग संपूर्ण महाराष्ट्रामधल्या गावागावात पोहोचते, जिल्ह्यामध्ये पोहोचते आणि तिथं ते आंदोलन उभं टाकतं. एक मात्र खरं आहे की 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर ती स्थगिती उठवावी आणि त्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत, किंबहुना केंद्र सरकारने याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी एक आग्रहाची मागणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली. आणि त्यानंतर आता वेगवेगळे मुद्दे समोर आले. तिथं म्हणजे आता सध्या आघाडीचा जो मुद्दा आहे तो म्हणजे MPSCच्या परीक्षा. MPSCच्या परीक्षेचा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे. कारण येत्या रविवारी अवघ्या 2 दिवसामध्ये MPSCची परीक्षा राज्यभरामध्ये होणार आहे. तर त्या परीक्षेमध्ये मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होईल अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात येते आहे आणि त्यामुळं MPSCची परीक्षा रद्द करावी अशी मागणी आग्रहाने केली जाते. त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या तर मागण्या इथं आहेतच, सोबतच MPSCचा हाही मुद्दा समोर आलाय. सोबतच पोलीस भरती असेल किंवा जोपर्यंत राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही स्पर्धा परीक्षा असेल किंवा भरती प्रक्रिया असेल ती करू नये अशी भूमिका मराठा समाजातल्या या इथल्या आंदोलकांनी घेतलेली आहे. त्यात आंदोलक सहभागी झाले. करुणा. नक्कीच माधव, दरम्यान खूप मोठ्या संख्येनं मराठा समन्वयक या ठिकाणी दिसून येत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि त्या सर्व उपाययोजनांची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते का? तर माधव, सोशल डिस्टन्सिंग आणि या सर्व उपाययोजनांची खबरदारी घेतली जाते का? कारण खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात झालेली आहे. तुळजापूरमधून मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन केलं जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्ते आणि समन्वयक जमल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे देखील या ठिकाणी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप संभाजीराजे या ठिकाणी दाखल झालेले नाहीये. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्याबरोबर पुन्हा जोडल्या गेलेले आहेत. तर माधव, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व उपाययोजनांची खबरदारी घेतली जाते का? हे आंदोलन या कोरोनाच्या काळातलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणावं लागेल, कारण त्या ठिकाणी संख्या लक्षणीय आहे. पण मराठा सकल मोर्चाच्या वतीनं तुळजापूरच्या समन्वयकाच्या वतीनं असं सांगण्यात आलं होतं की आम्ही प्रत्येक आलेल्या सदस्याची काळजी घेऊ. मात्र तशी काही काळजी घेताना दिसत नाही. एक मात्र आहे की जिथून आंदोलनाला सुरुवात झाली, मोर्चाला सुरुवात झाली, त्या ठिकाणी सॅनिटाईज करण्याचे जे काही फवारे आहेत ते 2 फवारे त्या ठिकाणी लावले होते आणि जे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत, आंदोलन जिथं पुढे जात आहे त्यांच्यावर तो सॅनिटाईज त्यांचा फवारा तो मारला जात होता आणि तेवढी खबरदारी ती उपाययोजना केली आहे. काही अंशी सुरुवातीला मास्क वाटण्यात आले होते. मास्क वाटल्यानंतर मात्र प्रत्येकाने ते मास्क परिधान करणं गरजेचं होतं. मात्र सगळ्यांच्या डोक्यावर टोपी आहे. मास्क जवळपास अर्ध्या अधिक लोकांनी ते मास्क घालण्याचा प्रयत्नही केला नाही. एक गोष्ट आहे, समन्वयकाच्या वतीनं प्रयत्न केला जात होता असं सांगितलं होतं आणि तो इथं दिसला. मात्र प्रत्यक्षात मोठ्या संख्येनं इथं गर्दी झाल्यामुळं जो कोरोनाच्या काळामध्ये खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती मात्र घेतली जात नाही. अंतराचं पालन करायला हवं होतं, ती केलं जात नाही. मात्र मोठ्या संख्येनं असल्यामुळं एकत्र सगळे आंदोलक पुढे वेळोवेळी आपण आपल्याकडनं अपडेट्स घेतच राहणार आहोत. आपण आमच्या बरोबर असेच राहा.
तुळजापूरमधील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 1 लाखाहून अधिक मराठा बांधव या ठिकाणी दाखल होतील असं सांगण्यात येत आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा काढण्यात येतोय. मोर्चा महाद्वाराजवळ आल्यानंतर जागरण गोंधळ देखील घातला जाणार आहे आणि त्यानंतर सभा घेतली जाणार आहे. या आंदोलनात 1 लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे देखील या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र अद्याप संभाजीराजे या आंदोलनस्थळी पोहोचलेले नाही आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते आणि समन्वयक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. तुळजापूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय फक्त साम टीव्हीवर. मराठा क्रांती ठोक मोर्चाचं 3रं पर्व सुरू झालंय. तुळजापूरमधून आपण ही थेट दृश्य पाहू शकतोय. तुळजापूरहून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे लाईव्ह आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. माधव, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. काय परिस्थिती आहे? या आरक्षणासाठी ज्या माझ्या 42 बांधवांनी बलिदान दिलं, तुळजापुरात मराठा समाजाचं आंदोलन केलं जात आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. तुळजापूरमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय फक्त साम टीव्हीवर. तुळजापूरमधून थेट दृश्य आपण पाहतोय. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं. खासदार संभाजीराजे देखील या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप खासदार संभाजीराजे त्या ठिकाणी दाखल झालेले नाही आहेत. मात्र लवकरच संभाजीराजे देखील त्या ठिकाणी दाखल होऊन संबोधित करतील असं देखील सांगण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे थेट तुळजापूरमधून लाईव्ह आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. माधव, आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय अधिक माहिती द्या? करुणा, आता आपण सध्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मुख्य द्वाराजवळ आहोत, महाद्वाराजवळ आहोत. तिथे मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. तुळजापूरच्या शिवाजी चौकातून म्हणजे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा इकडून निघालेला होता आणि मोठ्या संख्येनं मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आता आपण जिथे आहोत ते आहे तुळजाभवानी मातेच्या महाद्वार, जिथं मुख्य द्वार आहे आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाजातील समन्वयक सदस्य, मराठा समाजातला प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झालेला आहे. आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की आता या आंदोलनाला खरी सुरुवात झालेली आहे. जागरण गोंधळानं आंदोलनाची सुरुवात होते आणि जागरण गोंधळांना सुरुवात झालेली आहे. नक्कीच माधव, तर उद्या असणारं भारत बंदच्या आव्हानाला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मराठा समाज याआधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची, समन्वयकांची काय प्रतिक्रिया आहे? करुणा, आता या ठिकाणी सगळे समन्वयक बसलेले आहेत आणि या समन्वयकांच्या वतीनं या आंदोलनामधले काही समन्वयकांशी आपण बोलूयात. इथं काही समन्वयक आहेत, आपण त्यांना बोलणार आहोत.
संभाजीराजे आलेले आहेत का, केव्हा येणार आहेत आणि या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? छत्रपती संभाजी महाराज येणार आहेत का नाही अजून आम्हाला समन्वय समितीला निरोप आलेला नाही, पण आदरणीय राजे आले तर आमचे छत्रपती वंश गादी आहेत, त्यांचा मान सन्मान आदर आम्ही करणारच मराठा समाज. आणि आता तुम्हाला समोर दिसतंय या झोपलेल्या सरकार समोर आई तुळजाभवानीला जागा आणण्यासाठी जागर गोंधळ करत आहोत आणि या सरकारला मराठ्याचा आक्रोश दिसणार आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज तलवार मोर्चा घेऊन मंत्रालयात अडकल्याशिवाय राहणार नाही. ही मराठा समाजाची भूमिका आहे. थोडं वर या वरून काही समन्वयक आहेत. आता या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? आंदोलन स्वरूप आमचे मराठा मावळ्याला आंदोलनाचं स्वरूप सांगायची गरज नाही. जे आमचं आंदोलन आहे तुम्ही जमिनी काव्याचं आंदोलन आहे. आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाणार आहे. मी थोडं दाखवतो, ही संख्या दाखवतो, लोक आलेले आहेत. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन, ही जी पर्वाची सुरुवात आहे ती जागरण गोंधळानं सुरुवात होते आहे आणि त्या जागरण गोंधळात सुरुवात झालेली आहे. ते दाखवूयात आपण की जागरण गोंधळानं या पर्वाची कशा पद्धतीनं सुरुवात झालेली आहे. झेलू छातीवरती वार, झेलू छातीवरती वार, झेलू छातीवरती वार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. शपथ तुला शिवछत्रपती, शपथ तुला शिवछत्रपती घेऊन तो महाराज, शपथ तुला शिवछत्रपती घेऊन तो महाराज. शाहिरांनी साथ चढविला. देशमुख गुरुला भला ज्यांना जिल्हा मंठा तालुक्याला मुक्कामी गजर सरकटेला शाहिरांनी साथ चढविला. शैलचा धोका तो घोड्याला, घोड्याला गिरहारी, घोड्याला गिरहारी, घोड्याला गिरहारी. या स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, या महाराष्ट्राच्या या भारत भूता रक्षणाला झाले तयार. पण आता आपल्याला गर्जना कुठली करायची? एक मराठा, मराठा, हर महादेव झाली गर्जना. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जागरण गोंधळानं या आंदोलनाची सुरुवात होतीये. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. तुळजापूरमधून आंदोलन करून याला सुरुवात केली जाते. छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून या आंदोलनाची सुरुवात केली जाते. जागरण गोंधळानं सुरुवात होते. त्याची थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो. भैया थोड़ा अंदर हो भैया, बोलो थोड़ा सा अंदर. मराठा समाजाच्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात झालेली आहे. तुळजापूरमधून हे आंदोलन केलं जात आहे.
मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. तुळजापूरमधील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकताय. फक्त साम टीव्हीवर खासदार संभाजीराजे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आधी आरक्षण मग परीक्षा अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळं सरकार आता उद्या होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत काही ठोस निर्णय घेतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर जागरण गोंधळ घालत आंदोलनाला सुरुवात झाली आहे आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर. मोर्चा महाद्वाराजवळ आल्यानंतर जागरण गोंधळ घालून सभा घेतली जाईल आणि या आंदोलनामध्ये 1 लाखाहून अधिक मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर खासदार संभाजीराजेही या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकता तुळजापुरातून, जिथं मराठा ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचीच ही दृश्य समोर आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज तिसरं पर्व आहे आणि त्यानंतर हे सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीनं इथं वातावरण पाहायला मिळतंय, आंदोलन पाहायला मिळतंय, त्याची ही दृश्य समोर आली आहेत. आधी आरक्षण मग परीक्षा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. दरम्यान आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तर थोड्याच वेळात संभाजीराजे सुद्धा, खासदार संभाजीराजे या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणावर इथं मराठा कार्यकर्ते, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते. जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं जातं. तुळजापुरातली ही दृश्य आपण बघू शकतो. इथं मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना काळ आहे तरी सुद्धा हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव इथं आल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि जागरण गोंधळ घालून आंदोलन सुरू झालं आहे. आक्रमकतेनं हे आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. तर उद्या होणारी MPSCची परीक्षा रद्द करा ही मुख्य मागणी